श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण अशी एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत जी अनेक वारकरी आणि भाविक लोक परंपरेत सांगतात. असे म्हटले जाते की श्री विठ्ठलाच्या कानात दिसणाऱ्या माशांच्या आकाराच्या अलंकारामागे एका गरीब कोळी भक्ताची अखंड भक्ती दडलेली आहे. ही कथा श्रद्धेची आहे, प्रेमाची आहे आणि देव भक्ताच्या भावनेला किती महत्त्व देतो याची आहे. चंद्रभागा नदीच्या काठी एक गरीब कोळी राहत होता. त्याच्याकडे धन नव्हते, जमीन नव्हती, मोठे घर नव्हते. त्याचा संसार मासेमारीवर चालत असे. पण एक गोष्ट त्याच्याकडे अमाप होती, ती म्हणजे श्री विठ्ठलावरील निस्सीम भक्ती. दररोज सकाळी तो चंद्रभागेला नमस्कार करून म्हणायचा, देवा, माझ्याकडे तुला अर्पण करण्यास सोनं चांदी नाही, माझ्याकडे आहे ते फक्त प्रेम. आणि आषाढी एकादशी जवळ आली होती. सर्वजण विठ्ठलासाठी सुंदर भेटवस्तू घेऊन पंढरपूरला निघाले. कोळी भक्ताच्या मनात विचार आला, मी माझ्या विठुरायाला काय देऊ? घरात शोधले पण काहीच नव्हते. त्याच्या डोळ्यातील कडा ओलावल्या आणि बघता बघता गालावरून ओघळणारे ते भक्तीचे 2 गरम अश्रू थेट त्या टोपलीतल्या माशांवर पडले. काही क्षणांसाठी तो तिथेच टोपलीसमोर हात जोडून बसला. त्याच्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी संपत्ती नव्हती, पण त्या टोपलीत त्याने आपलं संपूर्ण हृदय, आपली निरागस भक्ती ओतली होती. विठ्ठला, माझ्याकडे देवाला द्यायला या व्यतिरिक्त काहीही नाही रे. माझा हाच नैवेद्य गोड मानून घे, असं म्हणत त्याने टोपली उचलली. आता कान्हूला ओढ लागली होती ती फक्त चंद्रभागेच्या तीराची आणि आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाची. ही अनोखी भेट घेऊन तो पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाला. पण मंडळी, कान्हूला अजून माहीत नव्हतं की ज्या भेटीकडे तो भक्ती म्हणून पाहत होता, त्याच भेटीकडे जग वेगळ्या नजरेने पाहणारं होतं. आणि पुढे याच 2 माशांमुळे त्याच्या आयुष्यात सर्वात कठीण परीक्षा उभी राहणार होती. कान्हूने ती छोटीशी टोपली छातीशी घट्ट धरून ठेवली होती, जणू तो आपला जीवच मुठीत घेऊन चालला होता. बघा ना मंडळी, पायात साधे वाहनही नव्हते. लाल मातीची ती रखरखती वाट आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य उन्हाच्या चटक्यांनी पायाला फोड येत होते. रक्त झिरपत होतं, पण कान्हूला त्याच्या वेदना जाणवत नव्हत्या, कारण त्याच्या ओठांवर अखंड सुरू होता तो फक्त आणि फक्त विठ्ठल नामाचा गजर. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. त्याच्या प्रत्येक पावलागणिक त्याचा उत्साह वाढत होता, कारण आज तो आपल्या मायबाप पांडुरंगाला भेटायला चालला होता. रखरखत्या उन्हातून चालताना अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पण मंडळी, कान्हूची नजर वारंवार त्या टोपलीकडे जात होती. टोपलीत ठेवलेले 2 सुंदर मासे त्याने अत्यंत काळजीपूर्वक ओल्या कापडात गुंडाळून ठेवले होते, कारण ती फक्त भेट नव्हती, तर आपल्या विठुरायाच्या साठी जपलेली त्याच्या मनाची भावना होती. वाटेत कधी थंड वारा यायचा, कधी झाडाची सावली मिळायची, पण कान्हू कुठेही थांबला नाही. त्याला फक्त पंढरीची ओढ लागली होती. तो चालत असताना दुरून टाळ मृदंगाचा आवाज त्याच्या कानावर पडू लागला. भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकऱ्यांची एक मोठी दिंडी त्याच्याच दिशेने येत होती. दिंडीतले एका वारकऱ्याची नजर कान्हूवर पडली. अनवाणी पायांनी चालणारा हा भोळा माणूस आणि त्याने जीवापड जपलेली ती टोपली पाहून वारकऱ्याला राहावेना. तो कान्हूच्या जवळ आला आणि त्याने विचारले, अरे भाऊ, इतक्या उन्हातान्हात अनवणी चाललायस आणि या टोपलीत असं काय मौल्यवान घेऊन चाललायस? कान्हूच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य उमलले. टोपलीकडे अत्यंत प्रेमाने पाहत म्हणाला, माझ्या विठुरायासाठी भेट आहे हो. कान्हूने दिलेलं हे उत्तर ऐकून तो वारकरी काही क्षण शांत झाला. कान्हूच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्या वारकऱ्यालाही वाटलं की या टोपलीत नक्कीच काहीतरी विशेष असावं. पण मंडळी, तुम्हीच सांगा, पुढे या भेटीमुळे किती वाद मोठा निर्माण होईल याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती. नियतीने कान्हूच्या परीक्षेसाठी काही वेगळंच ठरवलं होतं. चालत चालत अखेर तो क्षण आला. लांबूनच कान्हूला चंद्रभागेचा संत वाहणारं पात्र दिसले. त्या पात्रामागे दिमाखात उभा असलेला पंढरीच्या मंदिराचा कळस त्याच्या नजरेस पडला. तो कळस पाहताच कान्हूच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याचे डोळे पाणावले. त्याने ती टोपली बाजूला ठेवली आणि चंद्रभागेच्या त्या पवित्र वाळवंटात तो साष्टांग नतमस्तक झाला. विठ्ठला, आलो रे, तुझा लेकूरवाळा, असं म्हणत त्याने ती वाळू आपल्या कपाळाला लावली. त्या क्षणी कान्हूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो पूर्णपणे भक्तीत तल्लीन झाला होता. ऊर भरून आलं होतं. कान्हूला वाटत होतं की आता आपला विठुराया आपल्याला सहज भेटेल.
पण मंडळी विचार करा जरा, त्याच्या भक्तीच्या परीक्षेचा सर्वात कठीण आणि हृदयद्रावक क्षण अजून बाकी होता. पुढे जे घडणार होते ते कान्हूच्या स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. चालता चालता अखेर तो क्षण आला. चंद्रभागेत स्नान करून कान्हू थेट नामदेव पायाशी पोचला. आजूबाजूला तुळशीचा, चंदनाचा, सुगंधी अगरबत्तीचा वास दरवळत होता. कान्हूचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बघा ना मंडळी, आज तो साक्षात आपल्या परब्रह्माला भेटणार होता. जसा तो महाद्वारातून आत प्रवेश करू लागला तसा त्या टोपलीतून माशांचा उग्र वास आजूबाजूला पसरू लागला. आजूबाजूला उभे असलेले लोक नाक मुरडू लागले. ए माणसा, काय आणलेस त्या टोपलीत? काही लोक त्याच्या फाटक्या कपड्यांकडे पाहून हसू लागले, तर काही जण त्याला टोमणे मारू लागले. पण कान्हूने कोणाकडेही लक्ष दिले नाही. त्याची नजर फक्त गाभाऱ्याकडे लागलेली होती. तो तसाच पुढे चालू लागला. पण तो गाभाऱ्याच्या अगदी जवळ पोहोचणार तेवढ्यात अचानक तिथे पहारा देणाऱ्या रक्षकांनी आणि सोवळे नेसलेल्या पंडितांनी त्याला कठोरपणे अडवले. ए थांब तिथेच. काय आहे रे त्या टोपलीत? एका पंडिताने रागाने विचारले आणि झटक्यात कान्हूच्या हाताची टोपली ओढून त्यावरील कापड बाजूला केले. आत 2 मोठे आणि चमकदार मासे पाहून तिथे उभे असलेले सगळेच अवाक झाले. अरे मूर्खा, काय आणलंस तू? पांडुरंगाच्या मंदिरात मासे? अशी भेट घेऊन गाभाऱ्याजवळ कसा आलास? पंडितांच्या आवाजाच्या संतापाने थरथरत होता कान्हू. कान्हू घाबरला. तो खाली वाकला. त्याने हात जोडले आणि काकुळतेने विनवणी सुरू केली. अहो महाराज, मी एक गरीब कोळी आहे. माझ्याकडे देवाला द्यायला सोनं नाणं काही नाही. विठुराय आम्हाला हेच दिलंय आणि ते मी अत्यंत प्रेमाने त्यांना अर्पण करायला आणलंय. मला फक्त एकदा माझ्या देवाला भेटू द्या हो. ही भेट माशांची नाही महाराज, माझ्या मनाची आहे. पण मंडळी विचार करा जरा, आता प्रश्न फक्त 2 माशांचा नव्हता. प्रश्न होता भक्ती मोठी की बाह्य रूप? तिथे उभ्या असलेल्या लोकांमध्ये एक म्हातारा वारकरी होता. कान्हूची ती तळमळ आणि त्याने निरागस डोळे पाहून त्या म्हाताऱ्याने वारकऱ्यांवर ऊर भरून आला. तो पुढे आला आणि अगदी सहानुभूतीने म्हणाला, अहो जाऊ द्या, नावं त्याला आत, बिचारा लांबून आलाय. देवाला वस्तू नको असते, भाव महत्त्वाचा असतो. पण क्रोधाग्नीत जळणारे ते रक्षक त्या म्हाताऱ्या वारकऱ्याचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही गप्प बसा, याला लगेच बाहेर काढा. मंदिराच्या मर्यादा सगळ्यांसाठी सारख्याच आहेत. अशा वस्तू घेऊन गाभाऱ्याजवळ जाता येत नाही, असे म्हणत त्यांनी कान्हूला जोरजोराने धक्के मारण्यास सुरुवात केली. विठ्ठला, ओ विठ्ठला, एकदा तरी पाहू द्या रे. त्या कान्हू टाहो फोडत होता, गयावया करत होता, पण कुणालाही पाझर फुटला नाही. सर्वांनी मिळून त्याला अक्षरशः धक्के मारून मंदिराच्या बाहेर, महाद्वाराच्या बाहेर हाकलून दिले. कान्हू महाद्वाराच्या बाहेर पायरीवर कोसळला. कान्हूने टोपली छातीशी घट्ट धरली. त्याच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले. काही क्षण त्याला शब्दही फुटले नाहीत. ज्या देवाची त्याने आयुष्यभर अढळ भक्ती केली, त्याच्या एका दर्शनासाठी तो अनवाणी चालत आला, त्याच देवाच्या दारात आज तो असा घोर अपमान झाला होता. नियतीने कान्हूसाठी एक वेगळंच ठरवलं होतं. पण मंडळी, कान्हूला अजून माहीत नव्हतं की त्याच्या अश्रूचा प्रत्येक थेंब गाभाऱ्यात उभ्या असलेल्या त्या सावळ्या विठुरायाच्या चरणाशी पोहोचला होता. आणि आता पंढरीचा राजा स्वतः निर्णय घेणार होता. कान्हू मंदिराच्या पायरीवर एका कोपऱ्यात बसला होता. हातातली ती बांबूची टोपली त्याने उराशी घट्ट कवटाळली होती. हुंदके देत अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी तो मंदिराच्या कळसाकडे पाहत होता. विठ्ठला, मी इतक्या प्रेमाने आलो होतो रे. पांडुरंगा, तुझ्या भेटीच्या आशेवर हा सारा प्रवास केला. आता तुझ्याच दारात उभा राहून परका झाल्यासारखं वाटते रे. मायबाप असा काळीज पिळवटून टाकणारा टाहो तो फोडत होता. आणि मंडळी, हाच तो क्षण होता जेव्हा एका गरीब भक्ताचे अश्रू थेट आपल्या विठुरायापर्यंत पोहोचले. अचानक अवघं वातावरण बदललं. गाभाऱ्यात एक विलक्षण शांतता पसरली. जणू काही काळच एका क्षणासाठी थांबून गेला होता. आणि पुढच्या क्षणी कुणाचाही स्पर्श न होता मंदिरातील महाकाय घंटा आपोआप जोरात वाजू लागल्या. ढण ढण ढण. गाभाऱ्यातून एक थंड आणि चंदनाचा सुगंध असलेल्या वाऱ्याची झुळूक बाहेर आली. बघा ना मंडळी, जे पंडित मगाशी कान्हूला धक्के मारत होते ते आता भीतीने मागे सरले. लोकांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. विचार करा जरा, लोकांना अजून समजलं नव्हतं की ज्याची ते गाभाऱ्यात पूजा करत होते तो साक्षात परब्रह्म आता स्वतः बाहेर येणार होता. आणि महाद्वाराच्या त्या अंधारात एक सावळी तेजस्वी मूर्ती बाहेर आली. गळ्यात वैजयंती हार,
कमरेवर हात आणि चेहऱ्यावर एक अलौकिक स्मित हास्य. साक्षात पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तासाठी मंदिराबाहेर आला होता. ते पाहताच तिथे उभे असलेले सर्व पंडित, रक्षक आणि लोक अवाक झाले. सर्वांनी तिथे साष्टांग लोटांगण घातलं. सर्वजण नतमस्तक झाले. विठ्ठल शांत पावलाने कान्हूजवळ आले. त्यांनी पायरीवर रडणाऱ्या कान्हूच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला. कान्हूने डोळे उघडले. समोर साक्षात आपला मायबाप पांडुरंग पाहून त्याचं ऊर भरून आलं. तो देवाच्या चरणी कोसळणार तेवढ्यात विठ्ठलाने त्याला दोन्ही हातांनी धरले आणि अत्यंत हळवेपणाने विचारले, कान्हू, तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी आलास आणि मी तुला भेटणार नाही असं तुला वाटलं का? तू मंदिराच्या दारात थांबला असशील, पण तुझी भक्ती माझ्यापर्यंत आधीच पोचली होती. हे शब्द ऐकताच कान्हूच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याला शब्दच फुटेनात. पांडुरंगाने आजूबाजूच्या लोकांकडे पाहिले आणि अत्यंत शांत ठाम आवाजात उपदेश केला, तुम्ही या टोपलीकडे पाहत आहात, पण मला माझ्या भक्ताच्या मनातील निर्मळ प्रेम दिसत आहे. भेट मोठी की लहान याला माझ्याकडे किंमत नाही. भाव शुद्ध असेल तर भक्त माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. देवाला सोन्या चांदीची संपत्ती नको असते, देवाला फक्त भक्ताचं मन हवं असतं. असं म्हणत विठ्ठलाने कान्हूच्या हातातील टोपलीतून ते 2 जिवंत मासे आपल्या सावळ्या हातात घेतले. काही क्षणात तिथे पूर्ण शांतता पसरली. आता सगळ्यांच्या नजरा विठ्ठलांच्या हाताकडे लागल्या होत्या. देव हे मासे नेमके काय करणार? आणि मंडळी, खरा चमत्कार तर आता घडला. विठ्ठलाच्या हातातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि सगळ्यांच्या देखत त्या जिवंत माशांचे रूपांतर अत्यंत तेजस्वी सोन्याच्या मकर कुंडल्यांमध्ये झाले. विठ्ठलाने हसत हसत ती मकर कुंडले आपल्या कानात परिधान केली. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज पंढरीत एक गोष्ट कायम सिद्ध झाली होती. देवाला संपत्ती जिंकू शकत नाही आणि म्हणूनच त्या दिवसापासून विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडले एका गरीब भक्ताच्या प्रेमाची साक्ष बनली. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल.
पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम